दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा वनव्याचा कहर सुरू झालाय। पेठच्या गावंद भागात भयानक वनव्याच्या घटनेनंतर नाशिक तालुक्यातील मखमालाबाद शिवारातील 16 डोंगराला दिनांक 6 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास कोण्या अज्ञातानं वनवा लावला। 16 डोंगराच्या वनक्षेत्रातील वनव्याची तीव्रता इतकी भयानक होती की 2 मैलावरूनही 16 डोंगराचा वनवा दिसत होता। वनव्याची खबर मिळताच दरीमातुरी भागातील वृक्षमित्र भारत पिंगळे, शिवाजीभाऊ धोंगडे, स्थानिक शेतकरी लक्ष्मण लोखंडे, वैभव लोखंडे, वनरक्षक संकेत गायकवाड, विशाल शेळके, विजय साळुंके यांनी तब्बल 6 तास कसोटीचे प्रयत्न करून अंधाऱ्या रात्री डोंगर चढून उत्तर पूर्व भागातील 16 डोंगराचा वनवा विझवला। दरम्यान वनव्याच्या वाढत्या घटनांबाबतीत अजूनही वन पर्यावरण विभाग गंभीर दिसत नाही। त्यामुळे पर्यावरण पुरते नष्ट होत आहे असा सूर नागरिकांमध्ये व्यक्त होतोय। वन व्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचं वनवामुक्ती फोर्स तयार करावं अशी मागणी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व दरीमाता वृक्षमित्र परिवाराने केली आहे। याविषयी जैवविविधता व दुर्गसंवर्धन विषयाचे अभ्यासक राम खुर्दळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नाशिक जिल्ह्यात वनव्याच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। नाशिकच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागामध्ये यावर्षीही अनेक ठिकाणी वनवे लागले। वनव्याचा कहर दरवर्षीच आहे। पावसाळा संपल्यानंतर वनव्याच्या घटना सातत्याने वाढतात। मात्र याच्यावर अजूनही समाजात वन विभाग आणि पर्यावरण विभागाकडे यावर तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कमालीचे प्रयत्न होत नाही। वनव्यात हजारो झाडं, जैवविविधता भस्मसात होते आणि नैसर्गिक संसाधनं पूर्णपणे जळून खाक होतात। अशा परिस्थितीमध्ये हा वनवा रोखण्यासाठी वन विभागाने, फॉरेस्ट विभागाने या ठिकाणी ज्या ठिकाणी वनवा लागला त्या वनवा प्रवण क्षेत्रामध्ये ज्या वन व्यवस्थापन समित्या, ज्या ग्रामपंचायतीच्या भिंतीवर त्यांचे मोठे मोठे बोर्ड लावले जातात, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे। आम्ही स्वतःही प्रशिक्षण द्यायला तयार आहोत। आम्हाला सांगा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, दरीमात न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी।